पोरं नुसती बसून असतात, नाहीतर पत्ते खेळत नाहीतर शायनिंग करत, आणि सगळी काम आपल्याच नीट लावते ती. नाहीतर काय, तेच वाटतं आपल्याला काय कळतच नाही. आम्हाला सगळं कळतं म्हणावं. 10वीला गेलोय आम्ही. मीटिंग मध्ये म्हणणार होतो मी काहीच काम करणार नाही, पण या आब्या मध्येच बोलले ना करतो म्हणून. हार किरण्या मंडळ आहे तर सगळं आहे. बरं ते समजा जाऊ द्या, यंदा कशा कशात भाग घेणार आहे? मी डान्स मध्ये घेणार आहे यंदा बी. अरे मागच्या वर्षी डान्स विचारलास म्हणून वरतीत नाचतात तसं नाचत होताच माकडा. माणसाने त्यालाच बक्षीस जास्त दिलं होतं माकडा, आणि तुला ते बी येत नाही. बरं मी काय म्हणतोय अभ्या, अरे आपल्या गावातली पोरं मंडळातला गणपती बघायला जाणार आहेत कुंभारवाड्यात, आपण बी जायचं का? मंडळाचा बी ठरवूया आणि आपलं घरचं बी ठरवून येऊया की. हार पण आमच्या घरचा गणपती का नाही, आमचा दादाच ठरवतो बघ. अरे मग तू ठरव की, दादा म्हणणार आहे का तू ठरवलेलं नको म्हणून? आणि अबे आता मोठा झालायस तू, सायकल बी घेतली की तुला? सायकल मध्ये यंदा आपण गणपती सायकलीवर आणला तर? अरे पण एका सायकलीवर एकच गणपती बसणार. अरे मग करू की काहीतरी जुगाड. फळकुट बिळकुट लावूया. अरे चौघांचा पण गणपती बसतील, आणि असं डोक्यावर गणपती घेऊन डोंगर चालण्यापेक्षा सायकल ढकलत आणू की. अरे लय मजा येईल. आणि आपण काय करू, सायकलवर डेकोरेशन करूया. अरे गावात लोक आपल्याकडे बघत बसतील. चालतंय मग असंच करू बघा. हा बर, मग जायचं का पळून गणपती बघायला? अरे पळून कशाला, आता 3च तास राहिल्यात. काय करू माहितीये का, घरी जाता जाता बघू गणपती. अरे बाबा अंधार पडला तर आपल्याला काय नाही, पण पोरीचं माहिती ना, आणि आता कुठं घरातले शांत झाल्यात, पुन्हा काही शे नको, आणि गणपती दिवसात तर नकोच. बरं असं करू, 1 तास राहिला ना मग जाऊया. मी आजारी आहे म्हणून सांगतो, मध्ये मला घरी घेऊन जाईल.